दोन गोष्टी चर्चेच्या राहिल्यात त्यामध्ये आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पत्तू पाकस जीवचंद्र आयोजित असणारी ही स्पर्धा आपण पाहतो आहोत अर्थात लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025। चला आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। समोरच्या बाजूला दोन गाड्या आहेत पहा दोन फोर व्हीलर कार आहेत। मी लक्ष वेधेन ज्या गाडी मालकांचा कडे की माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल कृपया आपल्या गाडीचे हेडलाइट्स बंद करा। पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी समोरच्या बाजूला असणाऱ्या दोन्ही गाड्या मी लक्ष वेधेन कृपया आपल्या गाडीच्या ज्या हेडलाइट्स आहेत त्या कृपया बंद करा। दोन्ही गाड्या अगदी एका बाजूला स्कॉर्पिओ दिसते आणि समोर कदाचित एक इनोवा गाडी आहे। थँक्यू व्हेरी मच। सामन्याला होईल सुरुवात। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आणि अगदी एका बाजूला आपण पाहतो टीम 94 कामन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना 21 नायगाव या दोन संघांची ही विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। दोन्ही तुल्यबळ आणि ताकदवान संघ राहिले आहेत। आपापल्या विभागामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने खेळत असताना या दोन्ही संघांना आपण पाहिलंय, परंतु आज पुन्हा एकदा ही गाठ पडलेली पाहायला मिळते। ही गाठ पडली आहे टकाटका। निमित्त आहे ते लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 आणि एक दैदिप्यमान अशा सोहळ्यामध्ये आपण पाहतो आहोत ही लढत रंगत असताना। आपली परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन ज्या स्पर्धेने जपलंय गेले 4 पर्व 5व्या पर्वामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जिथे आपण रजनी क्रिकेटमध्ये हा थरार अनुभवतो आहोत। रात्रकालीन स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असताना आपण पाहतो आणि रात्रकालीन स्पर्धेमध्ये हा दर्जेदार आणि दैदिप्यमान असा सोहळा आज अनुभवायला मिळतोय। अनेक बाबी हेवा वाटणाऱ्या राहिल्या त्या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण पहा प्रेक्षक वर्गाला मुबलक अशी जागा आहे, स्टँड उभारण्यात आलेत। अगदी त्याच वेळेला चहूबाजूला रेलिंग आहे मैदानाला, अगदी फ्लेक्स चांगल्या दर्जाचे पाहायला मिळतात। व्यासपीठ त्याहूनही अधिक चांगला पाहायला मिळतोय। एखाद्या गडकोटावरती जावं आणि एखाद्या बिरुजावरती चढावं ना असा स्वरूपाचा हा व्यासपीठ आपण पाहतो। या व्यासपीठाकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं एक युवा आणि एक उद्योन्मुख असे व्यक्तिमत्व, परंतु पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते तथा नायगाव टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि तथा या पत्तू पॅकर्सचे एक स्वतः संघ मालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रथमेशजी भोईर साहेब यांच्या कार्याला सल्यूट असेल। शब्द ठिठे पडतात या स्पर्धेचं आयोजन पाहता। सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्क वरती आपण मनीष तारवीला पाहतोय तर स्ट्राइक एंड वरती आहे रुपेश कोळी। पहिला बॉल वरती आक्रमण क्षेत्ररक्षक चढूच्या खाली व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्या बॉल वरती पहिली गोल्डन विकेट फलंदाज बाद। असं एकच आहे कमी कशात नाही, असं एकच आहे कमी कशात नाही, चाहने वाला है सबका। अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक। काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट प्राप्त केली, रुपेश कोळीला बाद केलं। समोरच्या दिशेने लॉंग ऑनला मोठा फटका सजवला होता, परंतु तन्मय पाटील डाऊन द बॉल आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल घेतला गेलाय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये 21 स्पोर्ट नायगाव या संघाला बसलाय। फॉर्मात असलेला फलंदाज रुपेश कोळी या महत्वाच्या मॅच मध्ये निराश करतोय। अगदी पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला या मॅच मध्ये। नवीन फलंदाज शैलू मैदानावरती दाखल झाला। 4 षटकांचा सामना, दोन्ही संघ बलाढ्य। एका बाजूला जर पाहिलं तर अनुभवी संघ पाहायला मिळतोय 21 स्पोर्ट नायगाव। तब्बल 40 वर्ष या संघाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मक्तेदारी केली, परंतु एका बाजूला टीम 94 कामन अलीकडच्या कालामध्ये चर्चेमध्ये असलेला संघ, महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलेली आहे मनीष तारवीनं या मॅच मध्ये। मनीष तारवी एक चांगला बॉल त्याने टाकला, ऑन साइडला अगदी स्लॉट मध्ये होता, परंतु व्यूव रचना पहा किती चांगल्या रीतीने नेमण्यात आली आहे। क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात करण्यात आला होता लॉंग ऑनला आणि सहज साधा सोपा झेल त्याने इथे टिपट असताना पाहायला मिळालाय। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला क्षेत्ररक्षक
चुकी करतोय, पुढे सरसावला होता, झेल निसटला, जीवदान प्राप्त झालं, रन्स मिळतील, शैलेशच्या बाटमधून येत आहेत, त्याच्यावर हा आलाय चौकार. आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही, आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता वैभव धूम झेल घेण्यासाठी पुढे आले होते. खरं तर जजमेंट चुकलं होतं, जागेवर थांबले असते ना तर नक्कीच झेलबादच्या स्वरूपात शैलूला देखील परतावं लागलं असतं, परंतु जजमेंट चुकलं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. मनीष तारवीचं कौतुक करावं लागेल सर. पहिल्या मॅच मध्ये देखील 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या होत्या आणि षटक क्रमांक 3 हाताळलं होतं आणि ते षटक क्रमांक 1 हाताळतो या मॅच मध्ये. पुढचा बॉल खोला टाकला होता, वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय, दिशाहीन राहिलाय. शैलेश एक कौतुकास्पद कामगिरी सातत्याने करत असताना पाहायला मिळतो. परिंदों को मिलेगी उनकी मंजिल, फैले हुए उनके पैर बोलते हैं, जमाने में रहते वही लोग खामोश जिनके हुनर बोलते हैं. एक हुनरबाज असा खेळाडू आहे जो स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतो. वेगवान बॉल इथे हाताळला होता मनीष तारवीने. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केला, अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पुढच्याच बॉलवरती झेल टिपण्यात आलाय. फलंदाज क्रमांक 2 बॅटर शैलेश होईल बाद. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, शैलूचा हा फटका फसलाय. मनीष तारवी काय गोलंदाजी करतोय आणि अतुल ठाकरेचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं आणि त्याच्या माध्यमातून झेल घेतला गेला आणि दुसरा धक्का या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या टीमला बसतोय. मनीष तारवीचं कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे, कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तो खेळत असतो, परंतु कामन संघासाठी कामगिरी करत असताना त्याची अव्वल दर्जाची कामगिरी आजच्या रजनीमध्ये राहिली आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट आणि या षटकामध्ये महत्वाचे 2 फलंदाज बाद केले. सुरुवातीला रुपेश कोळी आणि तदनंतर शैलू या 2 फलंदाजांना त्यांनी बाद केले या षटकामध्ये. गोलंदाजी लास्ट जवाब राहिली आहे मनीष तारवीची. विकेट त्याने 2 प्राप्त केल्यात, 5-2 ही सध्या स्थिती. खोलातला चेंडू पाहायला मिळाला, मनगट वळवले, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी जवळ क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. एक सिंगल मिळते, क्विक सिंगल आली आहे. 1-1 धाव येते विकेट गेल्यानंतर देखील. धावा घ्याव्या लागतील, खरं तर सिंगल डबल्स घ्याव्या लागतील. मनीष तारवीच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचं औदार्य फलंदाजाने दाखवलं. शैलूच्या बॅटमधून चौकार जरूर आला, परंतु तदनंतर सातत्याने विकेट गेले त्या मॅचमध्ये. एकविरा स्पोर्ट नायगाव संघ एक चांगला संघ आहे आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये त्यांना धावा बनवाव्या लागतील सर. सतीश कोळी प्रथम स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंड वरून त्याने सारं काही पाहिलंय. त्याचा नंबर आलाय, नंबर लागला नाही, एक सिंगल आली आहे. एकेरी धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने तिथे षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती असताना 7-2 ही सद्य परिस्थिती बॅटिंग करत असताना एकविरा नायगाव टीमची. वेगवान गोलंदाजी केली जाते. काय जबरदस्त गोलंदाजी, टप्प्याशी कॉम्प्रोमाइज करतोय परंतु वेगाशी नाही. हा चेंडू अगदी वेगवान चेंडू होता. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, चॉप केला होता. या चेंडूला अगदी कापलं होतं सतीश कोळीनं आणि एक धाव मिळाली या चेंडूवरती. मनीष तारवी अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय, प्रभावित करतोय या षटकामध्ये. पुढचा बॉल घेऊन मनीष तारवी पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने खोला टाकला होता. एक शाखबरला खेळत आहे, क्षेत्ररक्षक आहे तैनात, एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन देखील कंप्लीट होतीये. क्या बात है, रनिंग बिटवीन विकेट चांगली आहे. चांगल्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दोन्हीही बॅटरला आपण पाहतोय सिंगलला कन्वर्ट केलं. दुहेरीमध्ये रन्स आल्यात त्या 9. पहिल्या षटकाचा खेळ संपला 9-2. बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर एकविरा नायगाव टीम. आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू. पहिल्या षटकाचे देखील संपलेले आहे. 9 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर रुपेश कोळी महत्वाचा फलंदाज होता, फॉर्मात असलेला फलंदाज लवकर बाद झाला. शैलूवरती देखील भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, तो देखील लवकर बाद झाला. परंतु या मॅच मध्ये सनी आणि सतीश कोळीला भागीदारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि इथून धावा बनवाव्या लागतील. कारण टीम 94 कामन संघ असा आहे ना, या संघाकडे बॅटिंग लाईन चांगली आहे आणि त्यांच्या विरोधात 4 षटकामध्ये खेळताना 40 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये उभाराव्या लागतील आणि ते कार्य मैदान
मैदानावरती बॅटरला करावं लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती तन्मय पाटील दाखल झाला या मॅच मध्ये. तन्मय पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलं. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 4 षटकांची ही लढत आहे आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करणं ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहणार आहे. 40 धावपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चित होईल इथून, कारण प्रतिस्पर्धी संघ तितकासा ताकदवान आहे. वेगवान चेंडू ऑन साइडला हा फॉर्म पुल केलाय. अगदी लवकरच पिक केला होता, अगदी ऍक्शन मध्ये आलाय आणि बॉडीचं रिॲक्शन देखील चांगले पाहायला मिळाले. साथ दिली शरीराने देखील. एक सिंगल आली आहे. 10 धावा धावफलकावरती आहे. 10-2. पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केलेले आहे. खरं तर तन्मय पाटील देखील वेगवान गोलंदाजी आहे. वेगावर स्वारवरून तो गोलंदाजी करत असतो. याही मॅच मध्ये पहिला चेंडू टाकत असताना वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि तो वेगाचा वापर करतो या मॅच मध्ये. मनीष तारवीने अगदी तसंच केलं होतं पहिल्या षटकामध्ये आणि याही षटकामध्ये तन्मय पाटील अगदी तसंच काही करतोय. तन्मय पाटील पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. काय क्षेत्ररक्षण झालं पहा. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवलाय. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत असताना अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. रन्स मिळाल्या 2. 12 धावा धावफलकावरती आहेत. अतुलचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली फिल्डिंग करतोय. त्याच्या माध्यमातून एक झेल देखील घेतला गेला शैलूचा आणि इथे जर पाहिलं तर एका क्षणाला वाटलं होतं सर की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे देईल, परंतु एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला अडवला आणि चेंडूची फेकी देखील कमालीची राहिली आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा मिळाल्या. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता सनीनं आणि सनी याच्याकडे देखील क्षमता आहे. धावफलक हलतं ठेवण्याचं तो कार्य करतोय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके देखील येत आहेत, परंतु सिंगल डबल्स कशा घ्यावा ना सनीला ठाऊक आहे आणि अगदी तसंच काही या मॅच मध्ये तो करतोय. स्ट्रेट बॅटने अटेम्प्ट केलेला हा स्ट्रोक आपण पाहिला होता. ओव्हर दी बॉलर हेड एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पंच केला होता जणू काही डाऊन द ग्राउंड. पुढचा बॉल. यावेळेला देखील हॅमर करण्याचा प्रयत्न ऑन साइडला मनोसुभे उधळून लावतोय गोलंदाज. पहा ना, गोलंदाजी करत असताना गोलंदाजाकडे एक बाब चांगल्या रीतीची असायला हवी की आपण बॅटर काय करतोय, त्याच्या मनामध्ये काय विचार चालू आहे, कशा रीतीचा स्ट्रोक अटेम्प्ट करणार आहे आणि तदनंतरच आपण बॉल डिलिव्हर करणं गरजेचं राहतं. या साऱ्या गोष्टी इथे पारिपाक जुळवत असताना गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण तन्मय पाटीलला पाहतोय. उजव्यासीच्या बाहेरचा बॉल रूम दिला, कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. पुन्हा एकदा 2 धावा येत असताना फिल्डिंग कमालीची पाहायला मिळते टीम 94 कामन संघाची. खरं तर पहिल्या षटकामध्ये वैभव दुमने मिस्टेक केली, परंतु तदनंतर काय फिल्डिंग सेटअप आहे. मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि अशा ठिकाणी क्षेत्ररक्षक उभं करणं अगदी एक कठीण काम असतं, परंतु गोलंदाज सोपं करून दाखवतोय आणि अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजामध्ये प्रगल्भता देखील सर पाहायला मिळते आणि तीच प्रगल्भता तन्मय पाटील दाखवतोय या मॅच मध्ये. पुढे सवलत ऑन साइडला केला होता. इथे मात्र समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक लगावला. त्याच्याकडून झाली आहे चुकी. 2 पायांच्या मधोमध बनला इंडिया गेट. रन्स मिळतील 4. हालाय सणसणीत चौकार. संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघा. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. खरं तर क्षेत्ररक्षणाचं आपण कौतुक केलं होतं, परंतु अमनने तिथे मिस्टेक केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी सनीच्या बॅटमधून दर्जेदार चौकार आला. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद. 18 धावा धावफलकावरती एकविरा नायगाव टीम. यावेळेला देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतो. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. चला, पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या धाव गतीने जिथे 18 धावा धावफलकावरती आहेत. निशांत सर, एकंदरीत पाहायला मिळालं ना तर या संघाच्या खेळाची आणि किंबहुना क्षेत्ररक्षणाची आपण चर्चा करत होतो. कदाचित एक चौकारामध्ये जी काय मिसफील्ड झाली ती अपवाद वगळता आपण या संघावरती कदाचित हे 12 खेळाडूंनी खेळतात हे ऑब्जेक्शन देखील काही संघांनी घेतली जाऊ शकतं. ज्या रीतीने त्यांचा 12वा क्षेत्ररक्षक हा त्यांचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे, कारण ज्या रीतीने ते क्षेत्ररक्षण करत होते. धावा त्यांनी रोखल्यात. साऊथ आफ्रिका संघाला काही वर्षापूर्वी किंबहुना पनवेल आणि रायगड विभागामध्ये तुम्ही याल ट्रॅव्हल करत असाल तर जुदानी बामणडोंगरी असा एक संघ आहे की तो सातत्याने ग्रामीण विभागामध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करतो. आणि साऊथ आफ्रिका संघाची आपण विचार केली की त्यांच्याकडे जॉन्टी डोट्स होता, हर्षल गिब्स होता. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण ते करत असताना पाहायला मिळायचे. आणि म्हणून की काय 12वा खेळाडू हा तुमचा क्षेत्ररक्षण असतो. क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला पाहायला मिळाला. पहिल्या व्हेरी फर्स्ट बॉलवरती विकेट मिळवली आणि तिथून पुढे धावा थांबल्या होत्या. कोंडी फोडली. चौकार आल्यानंतर 18-2.
जबरदस्त गोलंदाजी राहिली, फिल्डिंग सेटअप देखील कमालीचा राहिला. टीम 94 कामन संघ सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये असलेला संघ आहे. ग्रामीण क्रिकेट अक्षरशः गाजवले या संघाने आणि त्यामागे जर पाहिलं तर भरपूर जास्त मेहनत आहे. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ आपण सातत्यानं मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या संघाने कमालीची कामगिरी केली आहे. त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी केलेले त्याग आणि त्यामुळे हा संघ जर पाहिलं ना तर एक चांगला धाटणीचा संघ तयार झालाय. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला आडव्या बाटने केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक संघ नाही, आपण निशांत सर पाहिलं ना तर हजरतजी शेख असतील आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर संजयजी म्हात्रे साहेब यांचं कौतुक यासाठी करायला हवं ना की दोन्हीही संघ मालकांनी दोन संघांना ते जास्तीत जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न करतात. टीम 94 दानीव, टीम 94 कामन हे दोन संघ खेळत असताना आपण पाहतो याही स्पर्धेमध्ये हे दोन संघ खेळत असताना पाहायला मिळाल्यात. 19ला 2 फलंदाज बाद झालेत. पहिला बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय अतुल ठाकरेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. पुढचा बॉल वेगाने खोला टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला होता. आउट स्विंग जणू काही इथे पाहायला मिळाला. एक वाईड यॉर्कर इथे हाताळलाय. रन्स मिळाल्यात त्या 2. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. रन बिटवीन विकेट चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी सनी आणि त्याच्या साथीला सतीश कोळीची काय गोलंदाजी केली जाते. प्रत्येक धावेसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. अतुल ठाकरेचं देखील कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फिल्डिंग मध्ये कमाल दाखवली परंतु गोलंदाजीमध्ये देखील तो प्रभावित करतोय. सुरुवातीचे 2 चेंडू त्याचे कमालीचे राहिले. फलंदाजाला संघर्ष करायला भाग पडलं आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर त्याची गोलंदाजी दर्जेदार पाहायला मिळते. संघर्ष पराकोटीचा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि एकच गोष्ट स्पष्ट आहे ना, रोजचं संघर्षच तुम्हाला करावा लागणार आहे. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. उसळी घेणारा हा बॉल इथे पाहायला मिळाला होता. पंचांनी टीव्ही अंपायरची मदत घेतली. यस चला या आपण एनसीसी नारंगी टीमचे कॅप्टन आणि त्याच वेळेला आई गावदेवी सातिवली टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. एनसीसी नारंगी आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी सातिवली. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली पाहायला मिळते. जिथे आपण पाहतो आहोत जिथे 3ऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. आपण वॉर रूम मध्ये आहोत आणि जिथे पाहिलं जात आहे निर्णय काय येईल. फेअर डिलिव्हरी अर्थात डॉट बॉल आला. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. 21ला 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. का भन्नाट वेगाने गोलंदाजी होती पहा अतुल ठाकरेच्या माध्यमातून देखील. यावेळेला परफेक्ट मिडल झाला. डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्न फार छान होते परंतु चेंडूने ओलांडले सीमारेषा. मितील धावा 6. हा येतोय षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला अक्षय कोल्हा होता. त्याने खूप चांगला प्रयत्न केला होता. एका हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडूला स्पर्श झाल्यानंतर बॉल सीमारेषा ओलांडत असताना सनीच्या बॅटमधून धमाकेदार षटकार या मॅच मध्ये येतोय. वाडीस लॉंग ऑफला षटकार खेचणे ही बाब सोपी नव्हती. यावेळेला देखील आणखीन एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोपा झेल फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूला फोर्स केला होता समोरच्या दिशेने आणि लॉंग ऑनला वाईड ऑफ लॉंग ऑनला त्या ठिकाणी जर पाहिलं तर वैभव धूम इथे मिस्टेक झालेली नाहीये. कमालीचा झेल त्याने टिपलाय आणि या मॅच मध्ये महत्वाचा धक्का बसत असताना सनीला माघारी पाठवले. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. एकच दर्जेदार सामना पाहायला मिळतोय सर, कारण दोन्ही संघ जर पाहिला तर जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत धीर सोडत नाहीये दोन्ही संघ. त्यामुळे हा सामना रंगतदार पाहायला मिळणार आहे. यामध्ये मात्र शंका नाहीये सर. 11 बॉल आणि 19 धावांची खेळी साकारणारा सनी इथे बाद झालेला पाहायला मिळालाय. 27ला 3 फलंदाज बाद झाले. 27 धावा धावफलकावरती आहेत. सनी नावाची एक भिंत मैदानाच्या आतमध्ये उभी होती. त्याला हलवण्यासाठी भूकंपाची आवश्यकता होती आणि तो भूकंप मैदानाच्या आतमध्ये आणला गोलंदाज अतुल ठाकरेने. विकेट प्राप्त त्याने केली आहे. महत्वाचा खेळाडूला अडचण दूर केलाय किंवा ही पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. काय जोडी फोडली आहे पहा ना मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळवली 27ला 3 जे मात्र पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर संचित आणि सतीश
ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. करंट रन रेट काही वाईट नाहीये, 9.53. ज्या धावगतीने धावा यायला हव्यात ना त्या येत आहेत. पुढे मोठे स्ट्रोकी महत्वाचे राहतील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बिग बॉन इथे पाहायला मिळतो. बॅटची आतली कडा घेतली आहे, सिंगलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, सुपर हिट, फलंदाज बाद. महत्वाचा फलंदाजी ते बाद झालेला आहे. संचित कोळी मधल्या फळीमध्ये येऊन तो मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. धाव घेण्याचा प्रयत्न केला, घिसाडगाई केली आणि ती अंगलट आली असंच म्हणावं लागेल. परंतु अतुल ठाकरेच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कामगिरी त्याने केली. अगदी चेंडूपर्यंत धावला आणि डायरेक्ट हिट करत असताना संचित कोळीला माघारी पाठवले. या मॅचमध्ये जबरदस्त कमाल दाखवते अतुल ठाकरे. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्यांनी सर इम्प्रेस केलं, गोलंदाजीमध्ये देखील इम्प्रेस केलं आणि यंदाच्या हंगामामध्ये बॅटिंग करत असताना त्या गोलंदाजाच्या नावावरती अर्थातच फलंदाजाच्या नावावरती शतक देखील आहे सर. आणि या मैदानावरती काय जबरदस्त कामगिरी करतोय अतुल ठाकरे. हो, अतुल ठाकरेचा अनबिलिव्हेबल असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चर्चा एका गोष्टीची झाली, जर का या मॅचच्या दरम्यान खऱ्या अर्थानं आपण जुचंद्र टेनिस क्रिकेट JTCच्या माध्यमातून जर हे थेट प्रेक्षेपण पाहत आहात असाल, जर ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल ना तर मागील बॉलचा तर आणखीनच पाहण्याजोगे होता. काय थ्रो केला अतुलला आपण पाहिलं, ज्या वेगाने तो चेंडूवरती आला, त्याने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं हे पहा. आणि म्हणून की काय आपल्याला बोलण्यासाठी जास्तीचे शब्द वाढतात. हा बॉल डिलिव्हर्ड केला, बॅकफुटला डॉमिनेट केलं, चेंडूला उचललं, पहा चेंडूला उचललं आणि तदनंतर थ्रो केलाय. ही बाब सोपी नाहीये. बॉल डिलिव्हर करणं, आपला रिदम, आपला फॉलो थ्रू मध्ये स्वतःला थांबवणं व पाठीमागच्या बाजूला वळणं, तदनंतर आपण थ्रो करणं, या साऱ्या गोष्टी आपण पाहतो ना तितक्या सोप्या नाही आहेत. त्या जुळून आणल्या आणि जुळून येती रेशीम गाठी. फलंदाज बाद झालाय. अतुल ठाकरेला इथे यश मिळालं. संघाची धावसंख्या ती 27, 4 फलंदाज बाद. प्रसाद तुंबडा ऍप्पीचं स्वागत. प्रकाश तुंबडाच्या अगेन्स्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील त्या 6. हा आलाय षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळते विवेक कोहलीच्या बॅटमधून हा फटका आलेला आहे. व्हेरी फर्स्ट बॉल तो फेस करत होता आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. विवेक कोहली ऑन फायर, ठोकलाय पहिल्या चेंडूवरती षटकार या मॅच मध्ये. ऍप्पीने फुलर लेनचा बॉल इथे हाताळलेला पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती षटकार आलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टोच होता, एक ऑन साइडला ज्युसी लोअर फुल टोच बॉल आणि त्यावरती चालून आलेली नामी संधी होती बॅटरला. तो हताशा, निराशा, नाखुश आहे आपल्या स्ट्रोक सिलेक्शन वरती. बॉल वेगाने आला, कदाचित अवघड जागी त्याला लागलाय. रन्स आली होती एकंदरीत एक संघाची धावसंख्या 34ला 4. तोफा होता खरं तर विवेक कोहलीसाठी, परंतु तो कबूल करता आला नव्हता. इथे फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका खेळू शकला असता विवेक कोहली, परंतु डॉट खेळला. पुढ्यातला बॉल खोलात टाकला, हलक्या हाताने चॉप केलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक येतो, एक सिंगल मिळेल. जास्तीचे प्रयत्न करण्यात येते. विवेक कोहलीला कसं आपण स्ट्राईक रेंजकडे आणलं जाईल याच्याकडे कल पाहायला मिळालाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. इथूनही काही जास्तीचं बिघडलेलं नाहीये. एक चांगली दर्जाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि जणू काही सामना चांगल्या दर्जाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, अनुभवतो आहोत. खोलात बॅटची लिडिंग एज, पुन्हा एकदा पाठीमागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक आहे इथे, मात्र चेंडूने वळण घेतलं. रन्स इथे प्राप्त होतील त्या अर्थात 2. दुहेरी धावा आल्यात, 37 बनल्यात. मॅच मध्ये आहेत दोन्ही संघ, कारण धावा रोखल्याही गेल्यात आणि फाईट करू शकतो इतकी टोटल देखील एकविरा नायगाव टीम साठी पाहायला मिळते. 37ला 4. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, परंतु येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. विवेक कोहली थोडासा दुखापतग्रस्त होता आणि दुखापतीवरती मात करून तो मैदानावरती दाखल झाला आणि खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून षटकार देखील या मॅच मध्ये आपण पाहतोय सर. चांगली बॅटिंग तो देखील करतोय. अडचणीला सामोरा जातो मैदानाच्या आतमध्ये. जर का आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने विवेक कोहली याची देहबोली इतकं सारं काही स्पष्ट करून जाते. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशे निघाला, दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. पंचही मैदानाच्या आतमधून ललित भोईर सर यांनी सांगितलं, अगदी शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. फिल्डिंग टीमने इथे चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. एक्स्ट्रा रन आलेली पाहायला मिळाली होती, परंतु डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. राहिल सारखा खेळाडू या संघामध्ये खेळतो, अकबर सारखा खेळाडू आहे, परंतु सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने अतुलनेही चांगल्या रीतीने काम केलेलं पाहायला मिळालं. व्हाईट बॉल.
टप्पा पडल्यानंतर चेंडूने भरपूर जास्त वळण घेतलं होतं आणि पंच देखील आपल्याकडे वळले होते आणि इटीचं व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 38 या आकड्यावरती. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल फटका बसला कबसला. चेंडूने उसळी घेतली होती, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, त्याने टिपला जाईल. संपला फलंदाज विवेकचा खेळ. फलंदाज क्रमांक 5 38 ला बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. खरं तर एलिव्हेशन भरपूर जास्त प्राप्त झालं, डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि वर्तुळामध्ये झेल टिपलाय. आणखीन एकदा का या मॅच मध्ये विवेक कोहली बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती त्याने आक्रमकता दाखवली, त्याच्या बॅटमधून षटकार, परंतु तदनंतर त्याने देखील संघर्ष केले. 9 धावा त्याने या मॅच मध्ये बनवल्या आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचं संतुलन अजिबात चांगलं नव्हतं आणि खऱ्या अर्थानं हा फटका त्याचा फसलाय आणि झेलबादच्या स्वरूपात इथे विवेक कोहली या मॅच मध्ये बाद होतोय. काय गोलंदाजी राहिली आहे टीम 94 कामन संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये मनीष तारवीची गोलंदाजी कमालीची राहिली. तदनंतर तन्मय पाटील, अतुल ठाकरे आणि या षटकामध्ये प्रकाश तुंबड्याच्या पहिल्या चेंडूवरती सर षटकार आला होता आणि तदनंतर काय कमबॅक केला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. हो, हॅपी या गोष्टीसाठी जाणला जातो कारण गेली अनेक वर्ष दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे. अनुभव हा क्रिकेट किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये हा प्राध्यापकाचं काम करतो. हा अनुभव या खेळाडूकडे ठासून भरलाय. गेले अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. प्रकाश तुंबडा अर्थात ॲप्पीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. पुढचा बॉल यावेळेला वेगवान, इथे शरीर भेदक मारा पाहायला मिळतोय. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय विशाल कोळी. त्याच्या अगेन्स्ट टाकला गेलेला हा चेंडू 39 बांधल्यात. 40चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. एका बाजूला असेल तो NCC नारंगी आणि आई गावदेवी सातिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन या चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. आदरणीय हृदयनाथ आत्माराम भोईर साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. चला आपण टॉस सुद्धा करणार आहोत. हृदयनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि टॉस आमच्यापर्यंत पोहोचेल. महेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन NCC स्पोर्ट्स नारंगी विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत आई गावदेवी सातवली असा आणि टॉस आपण करणार आहोत हृदयनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस हृदयनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. टॉस जिंकलाय नारंगी टीमचे कॅप्टनने. पाहूया त्यांचा निर्णय काय आहे. क्षेत्ररक्षण किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता काय वेगळी रणनीती असेल या मॅच मध्ये. 4 षटकांचा मॅच होतोय. अशी काय रणनीती नाही पण कमीत कमी रन्स मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकरता शुभेच्छा असेल. आकाश तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असेल. जास्त प्रतिक्रिया तुमच्या आम्ही घेत नाही कारण टॉस या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय NCC नारंगी टीमच्या कॅप्टनने आणि त्याने निर्णय घेतला प्रथम फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय आई गावदेवी सातिवली या टीमला.
त्या संघामध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. पालघर जिल्ह्याची जी आपण नुकताच प्रीमियर लीग बघितली त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या खेळाडूने सुद्धा चांगला खेळ केला. आकाश गोगलधरे उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. त्या खेळाडूला सुद्धा आपण पाहिलं होतं. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक जयजी भोसले आणि त्यांच्या सोबतच निशांत पाटील. आवाज ऐकूया या दोन दिग्गजांचा. तत्पूर्वी प्रेक्षक राजा तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025. स्टील स्टे ट्यून ऑन जेटीसी लाईव्ह. धन्यवाद संदीपजी गावंड सर. जाऊया मॅचच्या दिशेने. 40 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टीम 94 कामन या संघाच्या विरोधात सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला तन्मय पाटील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अतुल ठाकरे. 40 धावांचं टार्गेट आहे आणि खऱ्या अर्थानं 10च्या सरासरीने या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला संघ जर पाहिलं तर टीम 94 कामन संघ यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला संघ आणि एका बाजूला जर पाहिलं तर या वसई परिसरातील एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये रंगतदार सामना, रोमहर्षक, चित्तथरारक हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन संघामध्ये. खऱ्या अर्थाने 40 धावा जरी कमी असल्या ना तरी या धावा जर पाहिल्या ना तर चेस करत असताना एकविरा स्पोर्ट नायगाव संघाच्या समोर अगदी सोपं जाणार नाही आहे. कारण एकविरा स्पोर्ट नायगाव संघाची गोलंदाजी चांगली आहे. मागील मॅच मध्ये विशाल कोहलीनं 5 कंप्लीट केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये विकेट मेडन ओव्हर देखील त्यांनी हाताळली आहे. विकेटची हॅट्रिक देखील सादर केलेली आहे. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्या विरोधात स्ट्रायकिंग एंडला तन्मय पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकल जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. नागेश काका मैदान, दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि या क्रीडांगणावरती रंगलेला हा रणसंग्राम तुम्ही पाहताय. या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसरी रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दोन बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल कोळी आणि स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय तन्मय पाटील या फलंदाजाला. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि इनिशियल ओव्हर मध्ये जर पाहिलं ना तर विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल आणि ते कार्य विशाल कोहलीला करावं लागेल. मागील मॅच मध्ये त्याची गोलंदाजी कमालीची राहिली होती परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडू जर पाहिला तर मिड ऑनला जातोय. हुक करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे एकच धाव मिळाली. आधीच मन बनवलं होतं बॅटरने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आधीच पिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आघाडीला तन्मय पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत आणि बॅटच्या टोला हा बॉल लागला, कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल करण्यात आली आणि त्यावरती एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय. रन्स आली स्कोर बोर्डवरती. एक मागील मॅचचा हिरो ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेतली, पहिली मेडन ओव्हर टाकली, प्रथम 5 कंप्लीट केलं, तो विशाल कोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आणि त्याच्या अगेन्स्ट कशा रीतीने बॅटिंग होते ना अतुल ठाकरेच्या माध्यमातून त्याची चर्चा निश्चित होईल. कारण महाराष्ट्रामध्ये 2 ठाकरे चर्चेचे विषय राहिलेत, एक प्रथमेश ठाकरे, दुसरा अतुल ठाकरे. मैदानाच्या आतमध्ये अतुल बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. विशाल कोळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. अतुल ठाकरेच्या विरोधात देखील त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण फॉर्मात असलेला फलंदाज आहे अतुल ठाकरे. टीम 94 कामन संघाचा तुम्ही मैदानावरती पाहताय. राऊंड विकेट. यावेळेस कोलवाटा पराचित होता, चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये परंतु फिल्डिंग कमालीची पाहायला मिळते. शैलू होते तिथे आणि शैलूने चेंडूला स्टॉप केलाय. फक्त एकच धाव मिळते. काय फिल्डिंग राहिली सर या चेंडूवरती. अफलातून क्षेत्ररक्षण. मागील मॅच मध्ये देखील इम्प्रेसिव्ह केलं होतं, त्याने डायरेक्ट हिट लगावला होता. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड करतो. थ्रोईंग आर्म्स त्याचे चांगले आहेत, चेंडूवरची नजर चांगली आहे, फिटनेस चांगली आहे त्याची आणि म्हणून की काय शैलूचं मैदानाच्या आतमध्ये राहणं हे संघाच्या हिताचं राहतं. महत्वाच्या क्षणी तो चांगले क्षेत्ररक्षण करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज विशाल कोळी. यावेळेस देखील ट्रिगर मुवमेंट केली होती, विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, पंचांकडे आशापूर नजरेनं पाहिलाय, पंचांचा स्पष्ट नकार आणि लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते. फलंदाजाला रीड करून हा चेंडू डिलिव्हर केला होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. विशाल कोळीची गोलंदाजी ही या स्वरूपाची राहिली आहे.
तो जणू काही मुंबई चौफेर किंवा अगदी मुंबई मिरर मध्ये येणारे जे कोड आहेत ना त्याप्रमाणे अद्याप या स्पर्धेमध्ये राहिलाय. याला सोडवणं आहे ना ते अवघड राहिलंय. त्याच्या अगेन्स्ट एक चौकार आला होता, त्याच्या अगेन्स्ट अद्याप षटकार पाहायला मिळालेला नाहीये. 8 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. 3 आल्यात स्कोर कार्ड वरती. राऊंड विकेट. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, शैलूने चांगला प्रयत्न केलाय परंतु चेंडूला थांबू शकत नाहीये. बॉल सीमारेषा ओलांडतोय. अतुल ठाकरेच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला, साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. ऍक्शन रिप्ले पहा. एक्स्ट्रा कव्हरला शैलेश उभे होते. मला वाटतं 9 ते 10 फुटावरती हा चेंडू होता. प्रयत्न त्यांनी चांगले केले परंतु एक क्लासिकल अंदाजामध्ये अतुल ठाकरेच्या बॅटमधून हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक चौकार आला डीप एक्स्ट्रा कव्हरला. राऊंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी डान्स डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी. शैलू मिस्टेक करणार नाही. यावेळेस पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. महत्वाचा विकेट. अतुल ठाकरे निघालेत परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. ठाकूर युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू डीजे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून या गीताची चर्चा होत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांची चर्चा होती. या गीताची अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून विशाल कोळीने घेतलेल्या 6 विकेटची चर्चा होती. परंतु एका गोष्टीची चर्चा जास्तीची आहे. पहा ना, नुकताच मराठीचा बिग बॉस येऊन गेला होता आणि त्यामध्ये बाई काय हा प्रकार हा डायलॉग जास्तीच्या चर्चेचा राहिला. परंतु ही स्पर्धा जशी आली ना, ही स्पर्धा येत असताना एक लाईन जास्तीची चर्चेची आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 ही लाईन देखील जास्तीची चर्चेची विषय राहिली आहे. संदीपजी गावंड सरांच्या माध्यमातून रन्स आल्यात स्कोर कार्ड वरती. त्या अर्थात 7. फलंदाज क्रमांक पहिला बाद होत असताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर पाहिला तर फलंदाज अतुलने केला होता परंतु शैलूचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त फिल्डिंग करत असताना झेल टिपलाय. मैदानावरती दाखल होतोय कामन क्रिकेटचा बेताज बादशाह राहिल शाहिद अन्सारी मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती विशाल कोळी तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील केली आहे परंतु पंचांचा स्पष्ट नकार. हा चेंडू डॉट पाहायला मिळतो. विशाल कोळीचं कौतुक करावं लागेल या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली आहे सर. महत्वाची विकेट प्राप्त केली. अतुल ठाकरेला बाद केलं आणि केवळ फक्त 7 धावा या षटकामध्ये या गोलंदाजानं खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते कारण 40 धावांचं टार्गेट होतं आणि P1च्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. एक विकेट देखील प्राप्त केलेला पाहायला मिळतोय. विशाल कोळी मैदानाच्या आतमध्ये त्याची गोलंदाजी ही तितकीशी चांगली राहिली आहे. या स्पर्धेने काही दिलं नाही. पहा, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मैदानाचा विषय केला कारण मैदान ज्या पद्धतीने आपण अजिंक्यचं मैदान पाहायला मिळालं या गोष्टीची चर्चा झाली की मैदान नाही आहे आणि तदनंतर आपल्याला कोणत्या मैदानावरती आपण नायगावमध्ये खेळणार किंवा जुळचंद्रमध्ये खेळणार हा एक सर्वाधिक मोठा प्रश्न होता. त्याचं उत्तर मिळालं आणि एक चांगल्या दर्जाचं क्रीडांगण आपण पाहतो. चांगल्या दर्जाचं आयोजन पाहायला मिळालंय. नियोजन ही त्याहूनही अधिक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 1.5 लाख प्रथम क्रमांक, 75 द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ 30-30 हजार रुपये दिलं जात आहे. परंतु अधिकच्या वेळ मात्र या वर्षीच्या हंगामामध्ये शेवटच्या आणि अंतिम दिनी रविवारच्या रात्रीमध्ये तुम्ही नायगाव असोसिएशनचे 10 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. विनाशुल्क पद्धतीने या प्रत्येक संघाला एंट्री देण्यात येणार आहे आणि तथा भरघोस पारितोषिक देखील देण्यात येतील. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करावं तितकंसं कमी आहे प्रथमेशजी कन्हैया भोईर यांचं देखील कारण ज्या दर्जाचं त्यांनी आयोजन घेऊन आलंय त्यांच्या माध्यमातून आपण 10 संघांना मोफत प्रवेश देतोय. प्रत्येक संघाला अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर फर्स्ट आणि सेकंड साठी पारितोषिक देखील आहेत. कॅश प्राइजेस देखील देण्यात येत आहेत आणि अर्थात भरभरून या स्पर्धेने दिलंय. आणि म्हणून की काय या स्पर्धेची चर्चा जी आहे ती सर्वदूर होत असताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बनल्यात 7. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक फलंदाज बाद. अजूनही 33 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 33 ची गरज. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती फिरकीचा जादूगार कपिल पाटील मैदानावरती दाखल होतोय. दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची कसब ठेवणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं ना तर फलंदाज आपल्याला एका बाजूला तन्मय पाटील पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल.
कपिल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेले नाव आहे. दोन्ही बाजूला तो चेंडू वळवत असतो आणि या मॅच मध्ये देखील त्याला जादू दाखवावी लागेल. गोलंदाज तयार हो. यावेळेस मोठा फटका तन्मयच्या बॅट मधून सतीश कोळी आहे तिथे आणि त्याने मिस्टेक केली आहे. त्याच्या माध्यमातून झेल सुटलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. खराब फिल्डिंग सर पाहायला मिळाली या चेंडूवरती. संधी निर्माण झाली होती आणि खऱ्या अर्थानं सतीश कोळीनं कॅच ड्रॉप केला. झेली निसटला आणि अर्थात त्याच वेळेला आपण 2 धावाही कंप्लीट होत असताना पाहायला मिळालाय. जीवदान मिळालंय अतुल इथे मैदानाच्या आतमध्ये तन्मय पाटीलला. व्हेरी फर्स्ट बॉल कपिल पाटीलने हाताळला होता. एक चांगला झेल ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती जिथे क्षेत्ररक्षक होते ज्यांच्या माध्यमातून झेल निसटला. परंतु आज मला एक बाब अजूनही कौतुकास्पद वाटली ना की ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये मी राहिलला पाहिलं तो मात्र शॉर्ट फाईनला गेला उभा राहतो. परंतु आज 2 धावा काय वेगाने धावलाय तो राहिल अन्सारी. मैदानाच्या आतमध्ये वेगाने 2 रन्स कंप्लीट करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? हो, बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी 4-4-4 येतोय चौकार. साऱ्यांच्या आवडीचा मंडलाई साऱ्याच्या आवडीचा, मंडलाई साऱ्याच्या आवडीचा. कार्य आहे त्यांचं सुंदर, कार्य त्यांचं आहे सुंदर. जसा कॅच सुटला ना पुढच्या बॉल वरती जीवदान जसं मिळालंय बॅटरला इथे इनसाइड आउट. तन्मय पाटीलने जो क्लासिकल अंदाजामध्ये एक्स्ट्रा कव्हरला केलेला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. चौकार आलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर स्ट्रोक साठी जागा बनवली होती कारण गोलंदाज जर पहिला तर चेंडू वळवत असतो परंतु अगदी तेच हेरलं तन्मय पाटीलनं आणि एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून चौकार आला. कपिल पाटील ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस देखील शपल क्रॉस केल्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता, चेंडूच्या रेषेमध्ये आलेला नाहीये. कपिलच्या माध्यमातून चेंडू येते डॉट बॉल आला. वेगाने चेंडू इथे हाताळलेला पाहायला मिळाला. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आम्ही करतो आहोत. जे 2 सामने संघ जिंकेल, जो सुपर 8 मध्ये दाखल होईल त्या संघाला, विजेत्या संघाला कोणताही स्वरूपाचा आयकॉन खेळाडू तुम्हाला घेता येईल परंतु तो या स्पर्धेमध्ये खेळलेला नसावा. रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आहेत. चांगला सामना पाहायला मिळतोय. मागील चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर जर पाहिला तर कपिल पाटीलनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय कारण मागील 2 चेंडू सर त्याचे खूप चांगले राहिले होते. हा चेंडू जर पाहिला तर वेगवान चेंडू होता आणि त्या चेंडूला पुल करत असताना फक्त सिंगलच मिळाली फलंदाज तन्मय पाटीलला. परंतु राहिल अन्सारी मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. या मॅच मध्ये तो सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. त्याला ठाऊक आहे 40 धावा बनवायच्या, धावफलक हलत ठेवायचं आहे आणि अगदी तसंच काही कार्य या मॅच मध्ये त्यांनी केलंय. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतो. इथे चेंडू डॉट आलाय कपिल पाटीलच्या माध्यमातून. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये. अविश्वसनीय अतुलनीय कामगिरी इथे केलेली पाहायला मिळते कपिल पाटीलच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या नावामध्ये जादू आहे. कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. एक कोण बनवतोय लेफ्ट हँडर गोलंदाज की ज्या वेळेला डावखुऱ्या हाताचा गोलंदाज त्याच्याकडे वरद हस्त असतं चेंडू बाहेरच्या दिशेने काढण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर बॅटची एज लागली होती की काय? यस, बॅटची एज लागली होती. फायनलीला विवेक कोहली कमालीची फिल्डिंग करतो. राहिल अन्सारी सारख्या मोठ्या फलंदाजाला शांत ठेवणं सोपं नाही आहे परंतु कपिल पाटीलनं या षटकामध्ये करून दाखवलंय. काय गोलंदाजी केली. जरूर त्याच्या विरोधात चौकार आला परंतु तदनंतर ते 4 चेंडू काय कमालीचे सर हाताळलेत. फक्त आणि फक्त एकच धाव त्या 4 चेंडूवरती त्यांनी खर्च केलेली आहे. म्हणजेच काय याही षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 40 धावा या मॅच मध्ये टीम 94 कामनला बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 14 बनल्यात आणि 26 बनवायच्या आहेत. 12 मध्ये 14 बनल्यात, 12 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. कंपॅरिझनचा आपण विचार केला तर पूर्वार्धामध्ये 18 बनल्या होत्या 2 षटकामध्ये. हे कंपॅरिझन आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहायला मिळते. जेटीसीचा मी कौतुक करेन. जसा समालोचक जसा उल्लेख करतो ना त्या बाबी इथे दिल्या जातात. स्क्रीनवरती तुम्ही पाहता 18ला 2 बाद झाले होते. एकविरा नायगाव टीमच्या टीम 94 कॉमन टीमचे 14 धावावरती 1 बाद झालाय. ही बाब जमेची राहिली आहे. एक खेळाडू त्यांचा सेफ राहिलाय. येणारे 12 बॉल आणि तिथे 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे. नीडचा विचार जर का आपण केला तर 26 ची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. 7च्या धावगतीने 14 धावा धावफलकावरती आल्या. 13च्या आस्किंग रन रेटने आता मात्र धावा गोळा करणं बंधनकारक राहील. तन्मय आणि राहिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
राहिल अन्सारीच्या बाटला एकही बॉल अद्याप तितकाचा चांगला मिडल झालेला नाहीये. त्याची बाट अद्याप शांत आहे. 3 बॉल फेस केलेत, अकाउंट ओपन करू शकलेला नाहीये. परंतु तन्मय पाटील हात खोलावे लागतील. 6 बॉल 8 वरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 12 बॉल 24 धावा सर म्हणतात बनवणारा हवा. मैदानाच्या आतमध्ये इच्छाशक्ती ही प्रबळ असणं अत्यंत गरज राहील. इथून धावा बनवावे लागतील. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. परंतु आतापर्यंत एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचं देखील कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या 2 षटकावरती जर विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता, यशस्वी क्रीडा स्पर्धा. आणि याच मैदानावरती येणाऱ्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल रोजी देखील उपमुख्यमंत्री चषक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 बाईक सहित याच मैदानावरती आणखीन एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा सर आपण पाहणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती संचित कोळी आणि स्ट्रायकिंग एंडला तन्मय पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर रिजन मध्ये चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन, अगदी वेगाने फिल्डर आलेत परंतु फिल्डिंग खराब आणि ते 2 धावा कंप्लीट करतोय तन्मय पाटील. फिल्डिंगचा स्टँडर्ड दर्जा उंचावावा लागेल. एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे या मॅच मध्ये. 12ला 26 हव्या होत्या आणि आता मात्र सोळा धावा धावफलकावरती आहेत तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना. ओव्हर द विकेट, गोलंदाज पुन्हा एकदा. हो, तन्मयसाठी फुल टॉस चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर फेस मध्ये शैलू आहे. फिल्डिंग चांगली करतोय आणि या चेंडूवरती फक्त सिंगलच मिळते. प्रत्येक सिंगल वरती सर इथे टाळ्या वाजतात कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं या चेंडूवरती. 10 मध्ये 23 ची आवश्यकता राहिली आहे. 12 बॉल 26 ची आवश्यकता होती. पहिल्या 2 मध्ये 3 आल्यात. मोठे शोक आवश्यक आहेत. संचित कोळी देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 7 आलेल्या पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो आहोत ना, येणारे बॉल आता शेष आले. 10 मध्ये 23 ची आवश्यकता. मॅच चुरशीची बनेल, शेवटच्या बॉल पर्यंत जाईल आणि रंगात येईल ही मॅच, यात मात्र शंका नाही. संचित कोळी संघाचा कॅप्टन आहे आणि जबाबदारीनं गोलंदाजी या षटकामध्ये त्याला करावं लागेल. जबाबदारी जर असते ना सर, ती तुमची वय पाहून येत नाही परंतु तुमचे खांदे मजबूत करून जाते. आणि संचित कोळी या गोलंदाजाचे खांदे मजबूत आहेत आणि अगदी त्याला चांगलीच गोलंदाजी या षटकामध्ये करावी लागेल. गोलंदाज ओव्हर द विकेट संचित कोळी. स्ट्रायकिंग एंडला राहिल अन्सारी आपल्याला पाहायला मिळतोय. राहिलच्या बॅट मधून लांब 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 लचक षटकार. बॉल सीमारेषा पार. येतोय धमाका राहिलच्या बॅट मधून. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. 3 बॉल बॅटला लागले नव्हते. चौथा मारला परंतु सॉलिड मारला. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतो. समीकरण बदलल्यात. 9 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये राहिलची आता बॅट षटकारांची भाषा बोलू लागली आहे. तो मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला ना तर मॅच होत्याचं नव्हतं करायला त्याला वेळ लागणार नाही. कारण कामनचा बाहुबली आता रंगात आलाय आणि त्याची बॅट षटकारांची भाषा बोलतीये. त्याने षटकार ठोकलाय. कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला राहिलच्या बॅट मधून. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि अगदी तसाच काही मोठा फटका संचित कोळीच्या विरोधात त्यांनी या मॅच मध्ये ठोकलाय. दर्जेदार फटका. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. संचित कोळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल अलगदपणे टाकावं लागणार आहे गोलंदाजांना. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू अगदी जर पाहिला तर वेगवान होता आणि इथे जर पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय मैदानावरती. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. खरं तर हा ट्रॅकर होता, पूल केला होता, झेल कंप्लीट केला आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल. काय घडलंय मैदानावरती. चांगला चेंडू होता सर आणि फटका फसला होता. संचित कोळी स्वतः गेले होते चेंडूवरती. झेल कंप्लीट झाला आहे की नाही चर्चा केली जाईल. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं राहिल अन्सारीचा झेल आहे त्यामुळे जर पाहिलं तर महत्वाचा झेल आहे या मॅच मध्ये. आमचे पंच चर्चा करतील आणि आमच्यापर्यंत निर्णय दिला जाईल. परंतु या स्पर्धेचं कौतुक करावं लागेल.
कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली, परंतु सध्याच्या घडीला या संपूर्ण परिसरामध्ये या स्पर्धेची चर्चा केली जाते. अर्थातच लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. अगदी काय घडले या चेंडूवरती आणि आमचे पंच तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतील. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना मित्रांनो, पंचांना एक डाऊट आला तर ते तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतात. अशा प्रकारचा निर्णय आयोजन कमिटीने आतापर्यंत दिलेला आहे सर. त्यामुळे जर पाहिलं तर अगदी काय घडलं जाईल याची देखील पाहणी केली जाईल. तर नक्कीच आयोजन कमिटी चर्चा करतील अगदी काय घडले या चेंडूवरती. डिसिजन आलाय फलंदाज नॉट आउट. म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती मिळतील. खऱ्या अर्थानं झेल घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता आणि तिथे जर पाहिला तर कॅच ड्रॉप झालाय. संचित कोळीच्या माध्यमातून संधी निर्माण झाली होती. राहिल अन्सारीचा हा झेल होता आणि राहिलच्या बॅटमधून षटकार आला होता सर आणि त्याला बाद करण्यासाठी संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये या मॅच मध्ये संचित कोळीला. हो, या गोष्टीची चर्चा निश्चित होत असताना पाहायला मिळाली. कदाचित बॉलवरती पकड मजबूत करत असताना पान आंतरराष्ट्रीय क्रिकेट काय सांगतं या गोष्टीची आपण चर्चा करूयात. परंतु स्कोर कार्ड वरती रन्स आहेत सध्याच्या घडीला 25 ऑन दी बोर्ड आहेत. ICC कदाचित माझ्या माहितीनुसार हे सांगते की टाइम लिमिट्स नसतात मुळात. ऍक्शन रिप्ले पहा, घडलं होतं एक्झॅक्टली काय. बॅटची लिडिंग एज घेतली चेंडूने, गोलंदाज चेंडू खाली पोहोचला जरूर, परंतु तो धावतच होता. पहा, तो धावतच असताना पाहायला मिळाला आणि अगदी त्याच वेळेला त्याच्या हातामधून हा झेल निसटत असताना पाहायला मिळतोय. च्या वेळेला एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न झाला. 8 बॉल 15ची मॅच मैदानाच्या आतमध्ये सामना रंगेल. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे तो संचित कोळी. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला राहील. यावेळेस मोठा फटका राहीलच्या बॅट मधून. फटका फसलाय का
तिथे फिल्डर आहे डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. हो या मॅच मध्ये सलगचा दुसरा जीवदान राहिल अन्सारीला मिळतोय. सर काय करतात एकविरा स्पोर्ट नायगावचे फिल्डर या मॅच मध्ये? नशिबाच्या रथामध्येच बसून आला होता की काय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, त्याला जीवदान मिळाले आहेत. येणारे 7 बॉल आणि 14ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 14 धावा. इथूनही एकविरा नायगाव संघासाठी काही जास्ती तर बिघडलेलं नाही आहे. शैलू हे सांगण्याचा प्रयत्न करत असेल कारण या संघाचे महत्वाचे खेळाडू याच गोष्टीची चर्चा करत असतील. बीता वो कल था आणि या मॅच मध्ये सर्व काही अभी अजूनही बाकी है. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. 7 बॉल 14ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा संचित कोळी बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला तन्मय पाटील आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका तन्मयच्या बॅट मधून. शैलू आहे तिथे आणि कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून. महत्वाची विकेट तन्मय पाटील इथे बाद होतोय. सलामी मिळाला होता, चांगली बॅटिंग करत होता, त्याचा फटका फसलाय. लॉंग ऑनला दर्जेदार कॅच कंप्लीट केलाय शैलूला. त्याचे करोडो झालेत प्यार, असा आहे हो तो वनम्यान. त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू. अविश्वसनीय मानवीय झेल इथे पाहायला मिळाला कारण बाउंड्री लाईन वरती अशाच पद्धतीचे झेल घेणं हे केवळ आणि केवळ इथे शैलेशला जमू शकतं. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहतोय. फ्रंट लेग पुढे आणलं, बॅटचा वापर केला, आडव्या बॅटने इथे खेळले, परंतु हा झेल उडता चीता इथे शैलेशला आपण पाहिलं काय झेल त्याने टिपलाय. विविध कॅमेरा अँगलने आपण सेकंड कॅमेरा अँगलने हा व्ह्यू पाहत आहोत. बॉल फॉलो करतायत पाक कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. चांगल्या दर्जाचा झेल इथे पाहायला मिळाला. जणू काही 2 ते 3 फूट उंच उडी घेत असताना हा झेल घेण्यात आलाय. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. येणारे 6 बॉल 14ची गरज. 6 चेंडू आणि 14 धावा. कमालीचा झेल पाहायला मिळाला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही आणि ते शरीराला ताण दिला, बॉडीला स्ट्रेच केलं शैलूनं आणि काय कमालीचा झेल या मॅच मध्ये टिपलेला आहे. मॅचच्या क्रुशल मोमेंटला तन्मय पाटील बाद झालाय. येणारे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच रंगात 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 आली आहे. एका बाजूला टीम 94 कामन संघ तर एका बाजूला एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगला. सर्व क्रीडा रसिकांना आवडणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने दोन्ही संघ जिद्दी आहेत आणि दोन्ही संघ संघर्ष करण्यासाठी ओळखले जातात आणि तो संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. काय जबरदस्त सामना रंगला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, उघडतील ते बोटे तुझ्यावर, तू मात्र खचू नकोस. अरे वारसा आहे कामन करानो, इतक्यात माघार घेऊ नकोस. फाईट गरजेची आहे. येणारे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निमेश सांधणे. एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा एक होतकरू युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ना संघर्ष है ना तकलीफ है, तो क्या मजा है जीने में. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाही से लिखे हुए पन्ने कभी कोरे नहीं होते. वो जो करते हैं मेहनत मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. पाहूया कोणाचं स्वप्न पूर्ण होतंय. टीम 94 कामनचं की एकविरा स्पोर्ट नायगावचं. येणारे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. याचसाठी केला होता अट्टास की प्रत्येक सामना रंगतदार व्हावा, सुरचीचा व्हावा आणि अगदी रंगतदार सामना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निमेश सांधणे सर्वांच्या नजरा असतील एकविरा स्पोर्ट नायगाव नायगाव कोलीवाड्यातील प्रत्येक व्यक्तीच्या निमेश सांधणे या गोलंदाजावरती लक्ष असतील कारण 6 चेंडू मध्ये 14 धावा त्याला या मॅच मध्ये डिपेंड करायच्यात. गोलंदाज तयार. स्लॉग वरचं षटक. 6 चेंडू 14 धावा 14 धावा 6 चेंडू. निमेश सांधणे एका बाजूला तर एका बाजूला राहिल शाहिद अन्सारी. त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये षटकार आलाय. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. हो यावेळेस फुल टॉस बॉल समोर सापडलाय. पायचीच्या स्वरूपात या मॅच मध्ये मोठी विकेट. बिग लॉस बिग लॉस बिग लॉस. राहिल अन्सारी निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. पाटील दादाचा भारी हा मैत्र, त्याच्या
त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नायगावचं चंद्र गावान सारे निलेश चांदणेने मॅच मध्ये संघाला घेऊन आला. पहिल्या बॉल वरती विकेट त्याने प्राप्त केली. व्हेरी फर्स्ट बॉल. 5 बॉल. आता मात्र 14ची आवश्यकता राहिली आहे. गेले अनेक वर्षाचा प्रतिती यश असा खेळाडू, ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, ज्याने अनेक ऊन पावसाळं पाहिले आहेत, तोच अकबर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 26ला 3. मॅच बनली 5 बॉल 14ची आवश्यकता. चांगल्या दर्जाचा खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये. निलेश चांदणेने पहिल्या बॉल वरती व्हेरी फर्स्ट बॉल लोअर फुलटॉस बॉल अगदी यष्टांच्या मधोमध सापडला आणि प्लम घोषित करण्यात आलाय. फलंदाज क्रमांक बाद झालाय तो 3रा. मॅच बनली आहे सर. येणारे 5 बॉल 14ची आवश्यकता. जास्त निमेश चांदणे गोलंदाजी फिल्डिंग करत असताना राहिल अन्सारीचा झेल सोडला होता ना सर, त्यालाच त्याने पायचीच्या स्वरूपात बाद केली या मॅच मध्ये. नवीन फलंदाज अकबर शेख मैदानावरती दाखल होतोय. अनुभव भरपूर जास्त आहे या फलंदाजाकडे, परंतु या मॅच मध्ये 5 चेंडूवरती 14 धावा त्याला कराव्या लागतील. गोलंदाज निमेश चांदणे बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट. काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला अकबर शेख नव्यानेच मैदानावरती दाखल झाले या मॅच मध्ये. हो, खोलात टाकला होता. फुलटॉस चेंडू बनवलाय, परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये शैलू आहे तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली या मॅच मध्ये. शैलूच्या फिल्डिंगचा जर आपण विचार केला ना सर, कमालीची फिल्डिंग राहिली आहे. जेव्हा जेव्हा शैलूच्या दिशेने चेंडू गेलाय ना, तेव्हा तेव्हा त्या चेंडूला शैलूने स्टॉप केलंय सर. होय, त्याने धावा रोखल्यात, फेकी चांगली केली. कॅच जी अफलातून राहिली होती बाउंड्री लाईन वरती. कारण मैदानाच्या आतमध्ये तन्मय पाटील बाद होणं, जे शैलेशने खऱ्या अर्थाने घेतलेला झेल आपण पाहायला मिळाला होता, तिथून कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव झाला असंच म्हणावं लागेल. कारण 9 बॉल मध्ये 11 धावा त्याने साकारली होती. चांगली इनिंग तो खेळत होता, तो बाद झाला. ही बाब पथ्यावरती पडली. येणारे 4 बॉल. आता मात्र 13ची आवश्यकता राहिली आहे. नवीन बॅटर अमितला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. मागील मॅचचा हिरो अमित कामनकर स्ट्रायकिंग एंड वरती मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. शेवटच्या षटकामध्ये त्याच्या बॅट मधून चौकार आले होते, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याच्याकडे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षमता आहे, तो धावा बनवू शकतो, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. निमेश चांदणे राईट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लीप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे तिथे फक्त सिंगलच मिळते. या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं. अकबर शेखलाच करावं लागेल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके या मॅच मध्ये सर अकबर शेखला खेळावे लागतील. आणि अशा प्रकारचं कार्य अकबर शेखनं भरपूर वेळा केलंय, परंतु या मॅच मध्ये मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. चांगली तो बॅटिंग करत असतो. येणारे 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. निमेश चांदणे सुरुवातीचे 3 चेंडू कमालीचे त्याचे पाहायला मिळालेत. युवा गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय स्लॉगवरच्या षटकामध्ये आणि आतापर्यंत कमालीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. निमेश चांदणे. स्ट्रायकिंग एंडला अकबर शेख. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली. विशाल कोळी वेगाने चेंडू वरती आले. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना होता कुठे आणि आला कुठे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मॅच रंगली आहे, रंगवली आहे. मॅच बनली आहे, बनवली आहे. मॅच घडली आहे, घडवली आहे. घडवणारा मैदानावरती आहे. निमेश चांदण्यानं ही मॅच बनवली आहे. लाजवाब गोलंदाजी या षटकामध्ये केलेली आहे. कारण 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता होती आणि आतापर्यंत 4 चेंडू मध्ये केवळ 3च धावा या गोलंदाजानं खर्च केलेल्या आहेत. येणारे 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती निमेश चांदणे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला अमित कामनकर. या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 2 चेंडूवरती 11 धावा बनवाव्याच लागतील. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टेकन. मोठी विकेट. अमित कामनकर बॅक टू द पेव्हिलियन. वसई नाही गावजू चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन.
एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला होता. एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचं कौतुक करावं लागेल. निमेश सांदणे या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केलेली आहे मैदानावरती. अमान शेख मैदानावरती येतोय, परंतु अमानला एवढा उशिरा मैदानावरती का पाठवलाय हा देखील प्रश्न अगदी मनामध्ये राहील. कारण अमानकडे भरपूर मोठी क्षमता आहे, तो मोठे फटके खेळत असतो, परंतु उशिरानं तो मैदानावरती दाखल झाला. एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. एक चांगला चेंडू या मॅच मध्ये निमेश सांदणेला टाकावा लागेल. पूर्णपणे सामना जर पाहिला तर एकविरा स्पोर्ट नायगावच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 94 कामन संघ या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटला गेला. खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात झाली होती. तन्मय पाटीलच्या बॅटमधून धावा आल्या. राहिल अन्सारी देखील चांगली बॅटिंग करत होता, परंतु त्याची विकेट या षटकामध्ये प्राप्त केली आणि तिथून दबाव निर्माण झाला या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज निमेश सांदणे. इथे फुल टच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे सामना जिंकलाय एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन एकविरा स्पोर्ट नायगाव. हार्ड लक टप लक टीम 94 कामन. हार्ड लक हजरतजी शेख आणि संजयभाई मात्रे. हार्ड लक अकबर शेख, राहिल अन्सारी. आपण देखील खूप चांगल्या दर्जाचा खेळ या मैदानावरती दाखवला, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये फलंदाजांच्या माध्यमातून झालेल्या चुका कुठेतरी या स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेल्यात. खूप चांगला खेळ टीम 94 कामन संघाने देखील दाखवले या मॅच मध्ये, परंतु या संघाला या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपण पाहतोय.